पुण्याच्या एका शांत उपनगरात राहणारा सुबोध आज वयाची 35शी ओलांडून गेला होता. घरात वृद्ध आईवडील अनंतराव आणि अनुराधाबाई, त्यांची पत्नी आणि लहान मुलगी, असा हसरा खेळता संसार होता. सुबोधचे त्याच्या आईवडिलांवर मनापासून प्रेम होते. लहानपणापासून त्याला जे हवे ते अनंतरावांनी स्वतःच्या खिशाला कात्री लावून पुरवले होते. सुबोध हा त्यांच्या आयुष्याचा एकमेव ध्यास होता. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. एका दिवशी अचानक अनंतरावांची प्रकृती बिघडली. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या मूत्रपिंडाचा आजार गंभीर टप्प्यावर आहे आणि लवकरात लवकर किडनी ट्रान्सप्लांट प्रत्यारोपण करावे लागेल. सुबोधने क्षणाचाही विलंब न करता स्वतःची किडनी देण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर, मी त्यांचा मुलगा आहे. माझी किडनी त्यांना नक्कीच मॅच होईल, सुबोध अगदी आत्मविश्वासाने म्हणाला. ट्रान्सप्लांटच्या पूर्वतयारीसाठी डॉक्टरांनी काही वैद्यकीय चाचण्या आणि DNA चाचणी करण्यास सांगितली. सुबोधने हसत हसत ब्लड सॅम्पल दिले. त्याला वाटले होते की हा केवळ एक औपचारिक कागदपत्रांचा भाग आहे. 5 दिवसांनंतर रिपोर्ट्स आले. डॉक्टरांनी सुबोधला केबिनमध्ये बोलावले. डॉक्टरांचा चेहरा गंभीर होता. सुबोध, मला हे सांगताना खूप वाईट वाटतंय, पण तुझा आणि तुझ्या वडिलांचा DNA जुळत नाही आहे, डॉक्टर म्हणाले. म्हणजे डॉक्टर, काहीतरी चूक झाली असेल. तुम्ही दुसरं कोणाचा रिपोर्ट्स मला दाखवत आहात का? सुबोधचा आवाज थरथरला. नाही सुबोध, आम्ही 2दा चाचणी करून पाहिली. वैद्यकीयदृष्ट्या अनंतराव तुझे बायोलॉजिकल फादर नाहीत, डॉक्टरांनी शांतपणे पण स्पष्ट केले. ते एका वाक्याने सुबोधच्या तर पायाखालची जमीन सरकली. 35 वर्षांचे त्याचे आयुष्य, आठवणी, संस्कार, आईवडिलांचे ते निस्सीम प्रेम, हे सगळे क्षणार्धात एका कागदाच्या तुकड्याने पणाला लावले होते. मी त्यांचा मुलगा नाही, हा विचार त्याच्या डोक्यात भूतासारखा फिरू लागला. घरी आल्यावर सुबोधचा चेहरा पाहून अनंतरावांनी विचारले, काय झाले सुबोध? रिपोर्टचं काय झाले? काय आले रिपोर्ट? सुबोध काहीच बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने तो रिपोर्ट्स अनंतरावांच्या हातात दिला. रिपोर्ट पाहिल्यावर अनंतरावांच्या डोळ्यात भीती किंवा राग नव्हता, तर एक अथांग वेदना होती. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि सुबोधच्या डोक्यावर मायेने हात फिरवला. सुबोध, आज जो कागद तुला सांगतोय ते सत्य मी आणि तुझ्या आईने 35 वर्ष मनात जपून ठेवले होते, अनंतराव गद्द आवाजात म्हणाले. बाबा, काय आहे हे सर्व? सुबोधने विचारले. अनुराधाबाई बाजूला येऊन बसल्या. अनंतरावांनी सांगायला सुरुवात केली. 35 वर्षांपूर्वी बाळंतपणाच्या वेळी आमच्या पहिल्या बाळाचा जन्मताच मृत्यू झाला होता. तुझी आई पूर्णपणे खचून गेली होती. त्याचवेळी त्याच हॉस्पिटलमध्ये एका गरीब अनाथ स्त्रीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि गरिबीमुळे व परिस्थिती अभावी ती त्या बाळाला तिथेच सोडून निघून गेली. आणि ते बाळ म्हणजेच तू सुबोध. आम्ही तुला दत्तक घेतले, पण तुला कधीही दत्तक म्हणून वाढवले नाही. आमच्या रक्तापेक्षाही जास्त प्रेम आम्ही तुला दिले, कारण मुलगा रक्ताने नाही तर प्रेमाने आणि संस्कारांनी बनतो. हे ऐकून सुबोध सुन्न झाला. त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. 35 वर्ष ज्यांना त्याने स्वतःचे रक्त मानले ते त्याचे जैविक आईवडील नव्हते. त्या रात्री सुबोधला रात्रभर झोप आली नाही. तो विचार करत राहिला, माझे अस्तित्व काय? माझे खरे आईवडील कोण? सकाळी उठून तो अनंतरावांच्या खोलीत गेला. आजाराने खंगलेले अनंतराव अंथरुणावर पडून होते. सुबोधने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्याला आठवले लहानपणी तो आजारी असताना रात्र रात्र जागे राहणारे अनंतराव, त्याला सायकल शिकवताना मागे धावणारे अनंतराव आणि स्वतः जुने कपडे वापरून त्याला चांगल्या शाळेत शिकवणारे बाबा. त्या क्षणी सुबोधला जाणीव झाली, जे जन्म देतात ते केवळ माध्यम असतात, पण जे आयुष्य घडवतात तेच खरे आईवडील असतात. DNA रिपोर्ट एका रक्ताच्या नात्याला नकार देऊ शकतो,
पण 35 वर्षाच्या प्रेमाला आणि त्यागाने विणलेल्या नात्याला पुसू शकत नाही. सुबोध अनंतरावांच्या पाया पडला आणि त्यांच्या गळ्यात पडून लहान मुलासारखा रडला. बाबा, त्या कागदावर काहीही लिहिले असो, मी तुमचाच मुलगा आहे. तुम्हीच माझे बाबा आहात आणि नेहमी राहाल. सुबोधने हार मानली नाही. त्याने लगेचच आपल्या नातेवाईकांमध्ये आणि डोनर नेटवर्कमध्ये शोधाशोध सुरू केली. सुदैवाने त्याच्या आईच्या म्हणजेच अनुराधाबाईंच्या दूरच्या एका नातेवाईकांची किडनी अनंतरावांशी मॅच झाली. ऑपरेशन यशस्वी झाले. अनंतरावांना नवीन आयुष्य मिळाले. हॉस्पिटलमधून घरी परतताना सुबोधने तो DNA रिपोर्ट उचलला आणि त्याचे तुकडे तुकडे करून कचरापेटीत फेकून दिले. कारण त्याला समजले होते की माणसाची ओळख त्याच्या DNAमध्ये नसतेच, तर त्याच्या हृदयात असलेल्या प्रेमात असते. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.